मायबापाची अखंड सेवा पाहिजे, जोपर्यंत आहेत तोपर्यंत, आणि नसले तरी त्याच्याबद्दल आदरभाव, त्याच्याबद्दल निष्ठा, श्रद्धा. श्राद्ध असते म्हणून श्राद्ध असते त्याचं. श्राद्धा नाही काय नाही म्हणले मग श्राद्ध श्राद्ध आहे. काय पाहिजे त्याच्यावर? श्रद्धा. आहेत तोपर्यंत भाव, आणि गेल्यावर श्रद्धा. मग श्रद्धेमुळं श्राद्ध घालत असतो तो. त्याच्यामुळं श्रद्धेने श्राद्ध असते. त्याच्या श्रद्धेमुळे त्याला करावं वाटतं, खर्च काहीतरी करावं काय त्यासाठी, त्याचं ध्यान करावं, त्यासाठी अन्नदान करावं, त्यासाठी भजन करावं, त्याला पुण्य आपलं जावं, याच्यातलं सत्कार्य करावं आपण. जसं पांडवानं पुण्य केलं खाली पांडूसाठी श्रद्धा होती. आणि कुंडकुमार काय कोण बोलायला लागलं तिकडं किरकिरीकडे देऊ नका कृपया. ऑनलाईनचे मंडळी ते मुलं कोणाचे बोलायला लागले? हा करतो महाराज बाई. ठीक आहे. मग काय चाललं होतं आपलं? हा, पंडू राजाचं. पंडू राजासाठी पांडवानं खाली यज्ञ केला नारद मुनीच्या सांगण्यावर. आणि मग यायला श्राद्धावती म्हणून यानं यज्ञ केला, आणि यज्ञाचं पुण्य पंडूराजाला समर्पित केलं, संकल्प केला. आणि त्या पुण्यानं पंडूराजाची सद्गती झाल्याचं धर्मशास्त्र सांगते. आपल्या हिंदू धर्मातलं जे धर्मशास्त्र आहे ते सांगते. धर्मशास्त्र आहे, महाभारत हे धर्मशास्त्र आहे, रामायण हे धर्मशास्त्र आहे. धर्मशास्त्र वेगळे आणि अध्यात्मशास्त्र वेगळे. म्हणजे हा, महाभारत किंवा आपण त्याला म्हणतो भागवत हे धर्मशास्त्र आहे. आपल्या धर्मात कसं कसं झालं, परंपरा कशी आहे, कशी वागली पहिले निष्ठावान कसे होते, आणि ते आपल्याला शिकवण धर्माची देते, ते धर्मशास्त्र आहे. रामायण आणि महाभारत हे काय दोन धर्मशास्त्र आहेत. मग धर्मशास्त्रात उल्लेख आहे तसा, म्हणून आपण ती संस्कृतीत आलेलो आहे, ती संस्कृतीची जोपासना करायला लागलो. म्हणून आपल्याला देखील आई वडिलाची ज्याने सेवा केली त्या वंशात, त्या कुलात, त्या संस्कृतीतले आपण असल्यामुळं, आणि ती संस्कृती पोषक आहे आपल्याला, अध्यात्माला पोषक आहे, मोक्षाला पोषक आहे. म्हणून आई वडिलाची सेवा होत असते मनुष्य देहात. इतर देहातल्याला करायचं असले, कुत्र्याला करायची जरी असली मायबाबा सेवा तर करता येत नाही, कारण मायबाबा सेवेचा अधिकारच नाही त्याला. मायबापाची ओळख आणि मायबापाची सेवा मनुष्य देहातच होत असते. कोणा देहात होत असते? मनुष्य देहातच. केली तर मनुष्य देहात नाही, इतर देहात नाही. इतर देहात ते चॅनलच नाही मायबापाचं. नुसतं दूरदर्शन नाही, इतर चॅनलच नाही, हाय तेच पाहावं लागते. म्हणून मनुष्य देहात आहे आई वडील, ध्यानात घ्या. आणि मनुष्य देहात आई वडिलाची सेवा पुण्यवानाला करता येते. आई वडील सर्वांना आहेत मनुष्य देहात. बिगड आई वडिला तर होणार नाही, पण आई वडिलाची सेवा करतो तो पुण्यवान. मग तशा पुण्यवानाला विश्वराच्या प्राप्तीची इच्छा होती, विश्वराची आवड निर्माण होते, देवाची आवड निर्माण होती तशा पुण्यवानाला. जशी पुंडलिकाला झाली, जशी अनेक श्रावण बाळाला झाली. म्हणून विश्वराची सेवा घडताच त्याला, आणि विश्वराची सेवा बिनचूक ज्याची घडली त्याला संतांच्या सेवेचा अधिकार येतो. मी शब्द एक एक बोललो, विश्वराची सेवा बिनचूक घडली पाहिजे. कशी चुकत सेवा केली तर कौरग गेली तर काय होत नाही. कशी अज्ञानी जण हे चुकत त्याची गेली. म्हणून बिनचूक ईश्वराची सेवा घडावं, तशी संतांना सांगितली, तशी शास्त्रानं सांगितली, तशी जशी देवाला आवडती तशी. देवाची भक्ती आपल्याला आवडते तशी पाहिजे का देवाला आवडते तशी पाहिजे? ते गणपती बसले पोरं, ते गणपतीला आवडते तशी भक्ती करते, गायला आवडते तशी करते. गणपतीला ताशा का आवाज होता, आणि ताशाचा आवाज कसं चाललाय? गणपतीला कोणती गाणी आवडली होती का? गाणी म्हणायला लागली. गणपतीला दारू आवडत होती का? इथं दारू प्यायला लागली. मग हे गणपतीचे भक्त आहेत का त्याच्या लाचार मनाचे भक्त आहेत? त्याच्या लाचार मनाचे भक्त, मनाचे भक्त आहेत ते, गणपतीचे नाहीत. मनात येईल तसं करायचं. म्हणून ध्यानात घ्या, देवाची सेवा देवासाठी, आणि देवाची सेवा देवाला आवडली पाहिजे. कशी आवडली पाहिजे? हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. देवाला आवडल तशी भक्ती करणाराची भक्ती न देव प्रसन्न होत असतो. कोणी बी असलं तर प्रसन्न कवा होईल? त्याला आवडता तसं तुम्ही वागता तवा.
आता समजा पाहुण्याला सपक आवडतो आणि तुम्ही तिखट ताट त्याच्या पुढे आणून जेवायला केलं, तो पाहुणा प्रसन्न राहील का तुमच्या इथं? त्याला बीपी शुगर आहे आणि तुम्ही तेलकट आणि समजे मिष्टान्न त्याच्या पुढे ठेवली, शिरा, गुलाबजांबू, रसगुल्ली, जिलाबी, मग तो तुमच्यावर प्रसन्न होईल, तो शुगर न बेजारी गोळ्या खाऊ खाऊ. त्याला जसं आवडन तसं जर तुम्ही दिलं तर काय होईल? तो प्रसन्न होईल. तसं देवाला जे पाहिजे ते जर तुम्ही केलं, त्याची सेवा तशी केली तर तो काय होईल? प्रसन्न होईल. म्हणून देवाला जी आवडते ती भक्ती तुकोबरायाने केली. कोणी? तुकोबरायानं, ज्ञानोबरायानं, नाथरायानं, नामदेवरायानं. त्याला आवडत ती सोडून द्या. आपली आवडी आपण तिलांदुळी द्यावा त्याला. आपल्याला तर पिढी आवडते, आपल्याला तर सिगरेट आवडत, आपल्याला तर पुढे आवडतात, आपल्याला तंबाखू आवडती, आपल्याला तर भलतच आवडत ना. आपल्या आवडी आपण टाकून द्यायच्या आणि देवाला आवडते त्याप्रमाणे राहायचं, त्याप्रमाणे सेवा करायची. याला म्हणावा खरी बिनचूक सेवा. मग अशा सेवेनं देव प्रसन्न होत असतो आणि अशा सेवेनं प्रसन्न झाल्यावर मग संतांच्या सेवेचा योग येत असतो. तेव्हा नामदेवरायाची सेवा जेव्हा बिनचूक झाली, आधीला सेवा केली, पण जेव्हा परिपूर्ण देवाला आवडली तेव्हा ज्ञानोबारायाकडे धावलं. तिथं जमलं गाडी आता ते परीक्षेला बसायच्या लागी झाला, तेव्हा ज्ञानोबारायाकडे पाठिलं आळंदीला. तर तिकडं पाठिलं, पण ते पहिल्या परीक्षेत फेल झाली. बरीच दिशे गेली त्याची, पण ते बरे गेली म्हणल्यापेक्षा समजी दिशे गेली. कोणाची? नामदेवरायाची. जरा आवडता होता म्हणून जरा कचाच होता, पण पाठीला तिकडं आवडता असला ना. पण लग्न आला याच्या आधी बी लग्न करतात माणसं पोराची, कारण की काय वाटतं चांगल्या नाही, पहा आमच्या पोरला, पहा आमच्या पोरला. तो लग्नाला नाही आला अजून. तसा नामदेवराय इतके बघे नव्हते झाले, पण देवाची आवडती होती म्हणून देव म्हणले आता लवकरच आपण करून टाकू. पण तो तिथे काय ठरला? फेल ठरला, कच्चा ठरला. म्हणून पुन्हा काही दिवस पुन्हा मग घरी काय केलं, त्याला प्रशिक्षण दिलं, त्याची सेवा झाली आणि मग जरा परिपक्व झाल्यावर मग सेंटर बदलून परीक्षा द्यायला होती. घर बदलून त्या सेंटरला जरा कडक येतं, गार्डिंग कडक आहे, आपलं बोर्ग कच आहे. म्हणून त्या सेंटरची दुसरी शाखा निघली होती इकडे औंढ्याला. त्या शाळेची, त्या कॉलेजची शाखा इकडे औंढ्याला एक ओपन झाली होती. म्हणली त्याला गार्डिंग इतकी कडक नाही. आता गार्डिंग तर कडक असतीच, परीक्षा म्हणल्यावर गार्डिंग असतीच राव, पाप्या तुला देत नसते. पण इतके तितक्यापेक्षा इट दगडापेक्षा वीट मऊ म्हणून इकडं पाठवलं. आणि हे बी जरा पक्के झाले, तिथं बी थोडीफार परीक्षा झाली, पण त्या परीक्षेत ते काय झाले? पास झाली. खेचर स्वामीच्या परीक्षेत काय झाले? बता. मग आपला सांगायचा मुद्दा काय आहे की ज्या वेळेला ईश्वराची सेवा परिपूर्ण होईल तेव्हा संतांच्या सेवेचा अधिकार येतो. नामदेवरायाला सुद्धा ज्ञानोबारायाचा, निवृत्तीनाथाच्या सेवेचा अधिकार नव्हता बर का. तेव्हा नव्हता म्हणून सेवा नाही भेटली ती. नाही काय कमी होतं तिथं ज्ञानोबारायापाशी, निवृत्तीनाथापाशी. त्या तिथं जाऊन त्याला का नाही झालं? त्याचा अधिकार कमी पाडा, ध्यानात घ्या. आणि हे त्याच्या अधिकार कमी जास्त नसते तर आपल्याला शिकायसाठी त्याने केलेली अवतार आहे ती. म्हणजे काय नामदेवरायाला कमी म्हणायचं, ज्ञानोबारायाला मोठं म्हणायचं असं आपण नाही करायचं. पण आपल्याला शिकायसाठी कथा आहे, चरित्र येत्या. हे समजे चरित्र आहे संतांचे, देवाचे चरित्र, संतांचे चरित्र, ते आपल्याला शिकवण असते, शिकवण असते. सगुण चरित्रे परम पवित्रे सादरे वर्णावे. हे सगुण देवाचे चरित्र. देव ज्ञानोबाराया सुद्धा सगुण देवच आहे, सगुण रूपात आलेली देवच आहे. अवतार पांडुरंगा नाव ठेवले ज्ञानी म्हणून सगुण देवाचं चरित्रच आहे ज्ञानोबारायाचं, नामदेवरायाचं. धरून सगुण रूप केली बाळ क्रीडा. पहा ना, म्हणजे सगुण रूप कोण धरले? जसं पांडुरंगानं धरलंय तसंच ज्ञानोबारायानं, नाथरायानं, नामदेवरायानं यानं सुद्धा धरले आणि बाळ क्रीडा केलेली त्यांनी, खेळ केलेला आहे. म्हणून त्या खेळात आपल्याला घ्यायचं काय की नामदेवरायाला सुद्धा निवृत्ती दादाच्या सेवेचा अधिकार नव्हता. निवृत्ती दादा सेवेचा अधिकार मुक्ताबाईला, सोपान काकाला आणि ज्ञानोबारायाला भेटला. ते का साधं होतं का ऑफिस? आणि ज्ञानोबारायाच्या सेवेचा अधिकार पण नामदेवरायाला नाही भेटला. ज्ञानोबाराया कोण द्यायला प्रसाद भेटला? असे खेचर स्वामी, त्याच्या सेवेचा अधिकार भेटला. तिसऱ्या पिढीवर गेले ती निवृत्ती दादा, ज्ञानदेव आणि ज्ञानदेवापासून खेचर स्वामी, खेचर स्वामी पासून इकडं आलं. तस मोठ्या पुरात नाही उडी टाकताय कोण्या पाहुणाला.
मग त्याच्यापेक्षा खाली उतारावर दुसऱ्या वातावर याच्यावर मग आंघोळ करावं लागतात. ध्यानात घ्या. म्हणून त्याप्रमाणे झालेली, म्हणून ईश्वराची सेवा बिनचूक घडल्याशिवाय संतांची संगत होत नाही. आणि संतांची सेवा झाल्याशिवाय संतांच्या शब्दाच्या सेवेचा अधिकार येत नाही. आणि संतांची संगत तर करावं लागेल ना, तेव्हा त्याचे शब्द, त्याचे अर्थन, त्याचा तात्पर्य अर्थन, त्याचा निश्चय, तत्व पदार्थ शोधन, ह्या ज्या साधना आहेत त्या अधिकार परत्वाने येतात. त्यात म्हणून लय अवघड बी नाही, अवघड म्हणून हापटून जाऊ नका. आणि लय सोपय सोपय म्हणून हायगई करू नका. काय दोन्ही कोण बी. म्हणून आपला काय विषय चालला की संतांच्या शब्दाची सेवा ही अंतिम सेवा असते, तिथून पुढे सेवा नसते. पहिली आई वडिलाची सेवा, तशात अलीकडलेल्या माझी सेवा आहेत. कुटुंबाची सेवा, समाजाची सेवा, अतिथाची सेवा, ह्या अशा तले मोठ्या सेवा आहेत. पशुपक्ष्याची सेवा, आपली गाय म्हैस तिची सेवा करणं, बैले त्याची सेवा करणं, ह्या बी सेवा आहेत बरं का. नाही तर तसेच मरू द्यायची, उपाशी पाणीच नाही पाजायचं, वासरू तसंच राहिली भर, त्याला बकेट भर पाणी नाही पाजलं, काही चारा नाही टाकला, ही पण नापरवाई. म्हणून व्यवहार सुद्धा व्यवस्थित पाहिजे. व्यवहारातल्या सेवा तयार करतोच आपण. व्यवहारातल्या सेवा पैशाकडे पाहून करतो आपण, पैशाकडे. हा, व्यवहारातल्या सेवा देवाकडे पाहून, देवाची भूत आहेत असे नाहीत करीत, पण कशा व्हायला वाहत्यात आपल्याकडून. आता हे माणसं कष्ट करतात, बायला सेवा करतात, ती काय देवाची सेवा म्हणून करते का? देवाची सेवा आहे ती. पण त्याला वाटतं की आपले बैल चांगले असले म्हणजे पैसे चांगले येतील, आपल्या आपली म्हैस चांगली राहिली म्हणजे दूध चांगलं येईल, पैसा चांगला येईल. त्या खाली म्हशीला सांभाळून जे लोक लटकट मग भाग्याला शिकतात, मग सेवक येत नाहीत. ती आहे सेवक, आहे ते सेवक, पण पैशाकडे पाहून सेवा आहे ती. त्याच्याकडे पाहून पैशाकडे. म्हणून व्यवहारातल्या सेवा आहेत, पण आपली नजर जर असली तर सेवा होती ती, नाही तर पैशाकडे पाहून म्हणल्यावर सेवा नाही होत. ती फलप्राप्तीची इच्छामुळे सेवा नाही घडत. म्हणून कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु कदाचन, फलाची आसक्ती धरू नको, सेवा कर. असं कर्मयोगामध्ये कृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला सांगितलेले 3ऱ्या अध्यायात कर्मयोगामध्ये. म्हणून सांगायचं तात्पर्य काय, ह्या तर सेवाच आहे, पण खरी सेवेची सुरुवात आहे मायबापाची सेवा. तिथून पुढे सद्बुद्धी होती मग ईश्वराची सेवा, तिथून पुढे सद्बुद्धी होती मग शास्त्राची सेवा, आणि तिथून पुढे सद्बुद्धी होते मग शास्त्रातले अवंतर वाक्य सोडून महावाक्याची सेवा. कसं 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 मायबापाची सेवा, मग मायबापाची सेवा केल्यास सद्बुद्धी होते मग ईश्वराची सेवा, ईश्वराची सेवा केल्यास पुन्हा बुद्धी शुद्ध होते मग शास्त्राची सेवा. हा, गुरुची सेवा, गुरुची सेवा झाल्यावर गुरु इतरातून शब्दावर आणतात मग शास्त्राची सेवा, आणि त्या अवंतर वाक्यातून सेवा झाल्यावर मग महावाक्याची सेवा. ध्यानात घ्या. आणि महावाक्याची सेवा ही संतांच्या शब्दाची अंतिम सेवा आहे. ती सेवा संपली की सेव्य सेवक भाव संपत असतो. तिथून पुढे सेवक सेवक राहत नाही आणि स्वामी स्वामी राहत नाही. स्वामी सेवक एक होत असतील. शब्दाची सेवा परिपूर्ण झाली की भेद मिटतो. मी आणि तो देव एकच होऊन जातो, त्याच्यातला भेद राहत नाही. आणि भेद नाही राहिल्यावर कोण सेवक कोण सेवा, सेवा घेणारा कोण, सेवा करणारा कोण. स्वामी सेवक भावच काय होत असतो, संपत असतो. महाराजांनी सांगितलेले, तू माझा स्वामी मी तुझा रंक, काय आधी परी पाहता न दिसे वेगळी क, मी तू पण जाऊ दे दूरी, एकची घोंगडी पांघरुहारी, एकची घोंगडी. पहा आपल्याला काय सांगतात महाराज. महाराज सांगतात की सेवे सेवक भाव संपतो. तू माझा स्वामी मी तुझा रंक, भिकारी तुला सेवक. छाया आधी आम्हाला मान्य होतं की तू वैभवशाली षडगुणाश्वर्य संपन्न देवा, तू केवढा आहे, शिव स्वरूप आहे, मी जीव आहे, परतंत्र आहे, मायामोहात गुंतलेला आहे, कर्माच्या परतंत्र आहे, वासनेनं लाल चावलेला आहे, अल्पज्ञ आहे, अल्पशक्तिमान आहे. आणि तू कसा आहे पाहत स्वामी, आम्ही रंक आहेत, पहिल भिकारीन पण रेचा मी वार करी मी. असं जरी आधी भेद असला, पण शब्दाची सेवा घालल्यावर संतांच्या ऐक्य होत असते.
कारण भेद भ्रांती जात असते. कोणची भ्रांती? भेदाची भ्रांती. देव मोठा आहे ना आपण लहान आहे ती काय भ्रांती. देव बाहेर आहे ना आपण आत आहे ती काय भ्रांती. देव व्यापक आहे ना आपण परिचिन्न आहेत लहान आहे ती काय भ्रांती. देव जन्म मरणात तिथे तर आपण जन्म मरण वाहने ती काय भ्रांती. भेद भ्रांती ध्यानात घ्या. आणि भेद भ्रांती काय? उपाधीमुळे. देवाच्या उपाधीमुळे देव तसा वाटतो, जीवाच्या उपाधीमुळे जीव असा वाटतो का तसा असतो. उदबत्तीचा अग्नी लहान आहे आणि वनव्याचा अग्नी मोठा आहे का नाही? वनवा लागला डोंगरा लावून हयात. आता वनव्याचा अग्नी आणि तुमच्या उदबत्तीवर द्या वाऱ्यातली अग्नी दोन फरक आहे का नाही? माणसं आता ते वनवा आहे ते का लहान डोंगर आहे का? बाबा तो शिवार बसून त्याच्यावर असा एवढा डोंगर येतो आणि त्या डोंगराला काय लागलेला आहे? आग लागलेली. मग तो अग्नी आणि तुमच्या उदबत्तीवर लागणी असं कसं? पण लहान मोठे आहेत का सारखे? हे कळतंय. लहान मोठे आहेत का सारखे आहेत का एक आहे? एक आहे. हा एकतत्व नाम दृढ धरी म्हणा. एकतत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधी. एक आहेत. मग ते दोन काऊन वाटते? उपाधी मुळे. लहान मोठे काऊन वाटते? उपाधी मुळे. उदबत्तीवरल्या अग्नीला लहान उपाधी भेटली म्हणून तो लहान वे लावून पहा तुमच्या झोपड्याला लावून पहा तुमच्या लहान आहे का ते? तो लहान आहे का उपाधी लहान आहे? आणि वनव्यावर अग्नी मोठा आहे का उपाधी मोठी? लहान मोठे नाही ते उपाध्या लहान मोठ्या आहेत. तशा विश्वर मोठा आहे का विश्वराची माया उपाधी मोठी? उपाधी मोठी. आणि जीव लहान आहे का जीवाची अविद्या किंवा अंतःकरण बुद्धी उपाधी लहान आहे? बरं उपाधी लहान असू का मोठी असू उपाधी खरी आहे का खोटी व्हायची? आणि मग खोटी म्हणल्यावर लहान मोठी असती का? दुकानात त्या चॉकलेटवर आलेली एक 500ची नोट आणि एक 10ची नोट लहान मोठे आहेत का कसे आहेत? आता मी म्हणलो एक 500ची आणि एक 10ची. एक नोटातली समजात खालची 10च्या पेक्षा खालची नोट नाही. आता खालची 10ची आणि वरची आता समजा चलनामध्ये 500ची. मग लहान मोठे आहेत का नाही? किराणा दुकानात चॉकलेट वर पोराला आलेल्या नोट आहेत डझनभर. सारखे आहेत का लहान मोठे आहेत? माणसं काही पोराचा खेळ आहे तुम्हाला काऊन काय लक्ष देणार काय? हा अरे त्या लहान मोठ्या तर नाहीत पण नोटात नाहीत ना त्या. सारख्या बी नाहीत नोटात नाहीत त्या. काय नाही तर कागद द्या. त्याप्रमाणे ईश्वराची उपाधी मोठी जीवाची उपाधी लहान. अरे त्या लहान मोठ्या नाहीत पण त्या उपाध्या बी नाहीत. उपाधी नाहीत त्या उपाधी नाही उपलक्षण आहे ती. काय ते हे पहा आपल्याला जग आधी खरं वाटत असतंय. काय वाटत असतंय? खरं वाटत असतंय. देह आधी खरा वाटत असतो. मग संतांच्या संगतीत आल्यावर जर आपल्याला कळायला लागलं तर ते खरा नाही ते उपाधी एक जग काढण्याची जगात व्यवहार करण्यासाठी भेटलेली काय उपाधी असं वाटत असतो. आणि नंतर कळत असतं की उपाधी बी नाही ती उपलक्षण आहे. काय उपलक्षण आहे? उग काही काळ तो भासतोय. हे पहा स्वप्नातलं शरीर तुम्ही होतात का? स्वप्नातलं हाडामासाचं दिसलं होतं तुम्हाला तुमचं शरीर ते तुम्ही होतात का? खरं होतं का ते? तुम्ही होतात का ते? पण तिथं वाटलं नाही का? मग तिथं जर तुम्हाला शिकलं की तुम्ही नाही तो तुमची उपाधी तुम्हाला भेटलेली काय उपाधी. ही उपाधी घेऊनच तुम्हाला दलत जग पाहता येते. खरंय का खोटंची दलत शिक्षण खरंय. मग ती उपाधी तुमची नेहमी का त्या स्वप्नातल्या काळापुरती? मग उपलक्षण आहे. नेहमी उपाधी नाही ती. कधी येईन कधी नाही ती म्हणून उपलक्षण आहे. पण आपल्याला
शरीर खरं वाटलं वेगळं, शरीर उपाधी वाटलं वेगळं, आणि शरीर उपलक्षण वाटलं वेगळं. चाचाटी शब्द आहे ती. सत्य वाटणं, उपाधी वाटणं आणि उपलक्षण वाटणं. आपल्याला काय वाटतंय पहा, शरीर खरंच वाटतंय, शरीरच मी वाटतो, हा भ्रम आहे. शरीर उपाधी करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? उपाधी. हे शर्ट मी का माझी उपाधी इथं घालण्याची? आता उपाधी मी नाही, माझी काय उपाधी म्हणून खोळ आहे. ही जशी खोळ आहे तशी जीव काय खोलत आहे. खोलबुंती, खोलबुंती घेऊन उगा कोणाची पालवी. ती खोलबुंती. बुंती म्हणजे गठोड, आणि खोल म्हणजे त्याच्यात ठेवायचं. गठोड आणि बुंती एकच असते. गठोड्यात सुद्धा खोलत असते वरून, आणि गाठ बांधलेली वाटते, आणि त्याच्या मधात काहीतरी कपडे काहीतरी आहे गाठोड्यात. त्याला खोल बुंती म्हणा. खोल म्हणजे पिशवी. खोल शब्दाचा अर्थ झोळी, झोळणी. तसं हे कातड्याची झोळ आहे, झोळणी, आणि त्याच्यामध्ये अनेक इथं मटेरियल आहे. हाड, मांस, नाडी आणि रोम याच्यात गुंडाळलेली त्या खोळीत कातड्याच्या. आणि इतकंच नाही, याच्यामध्ये पुन्हा प्राण गुंडाळलेली, प्राण बांधून टाकले त्याच्यात. कर्मेंद्रिय बांधलीत, ज्ञानेंद्रिय बांधलीत याच्यात ह्या खोळीत. त्या खोळीतले मसाला टाकलेला आहे. गठुड कसा दे काही, म्हणून हे गठुडे, म्हणून ही उपाधी आहे. काय आहे? उपाधी आहे. हे पहा, विण्याला खोल असते वरून. मग आपण त्या खोलीकडे बोट करतो, तर ते विना घ्या म्हणतो. खोल विना असते का? नाही. ज्याला दाखवलं त्या खोलीला, ती खोल मग विना घेताना काय केली? घेतल्यास काढून टाकली बाजूला. पहिल्यांदा तो जिना वाटला होता पोरायला की ते विना आहे. ते विना आहे का? ते काढून टाकले, ते दिसलेलं ते काढून टाकलं. मग आता हा विना आहे. बरं, हा दिसतो हा विना आहे का? विना कोणचा आहे? ध्यानात द्या. खोल विना आहे का? नाही. तसं ते लाकूड दे दिसतंय, भोपळांती वरची दांडी, ते बी विना नाही. खरं येणे पण तारात आहे. त्याच्यात तारात आहे. बर, तार विना आहे का? नाही. त्याच्यातून जो ध्वनी निघतो तो विना आहे. श्रुती, त्याला श्रुती म्हणते. काय म्हणते तर? श्रुती. श्रुती खोल श्रुती नाही. भोपळ्याची कोरण तो दांडा, ती बी श्रुती नाही. आणि सूक्ष्म विचार केला तर तारा बी श्रुती नाही. श्रुती शब्दाचा अर्थ ध्वनी. लावणी, मृदंग, श्रुती टाळग, श्रुती शब्दाचा अर्थ विना. मग खोल श्रुती आहे का? विना म्हणजे श्रुती. ते घ्या म्हणलं, ते खोलीकडे खोलच दिसली वरून, पण घेतली खोल आणि काढून टाकली खोल. काय केलं? घेतली खोल आणि काढून टाकली खोल. ध्यानात घ्या. मांडीवर घेतला तो भोपळा आणि ते दांडा खांद्यावर, पण त्याला नाही वाजिला, हात लावला ताराला. ध्यानात घ्या. आपण कसे बहादर आहेत. घेतली खोल पण काढून टाकली खोल. घेतले मांडीवर घातला येईना, पण वाजिला नाही त्याला, वाजिल्या तारा. आणि ऐकिल्या नाही तारा, ऐकिला ध्वनी, ऐकिला स्वर. तुम्ही तारा ऐकिल्या का लाकूड ऐकिलं का खोल ऐकिली? काय श्रुती म्हणजे ऐकिल्या. श्रोते, श्रुती, श्रुती तेच आहे. ऐकिल्याला येईना का दिसल्याला येईना का शिवल्याला येईना? शिवल्याली खोल आहे, घडील्याला विना आहे, लावलेल्या तारा आहेत, आणि ऐकल्याला आवाज आहे. तो या सर्व उपाध्यान वेगळा आहे. सोपं दृष्टांत देतो. एखाद्या गाव घोडे का ताण घ्यायचं काम आहे. किती सोपे तू का म्हणे? सोपे आहे सारबावणी, पण शहाणा तो धनी घेतो येथे. शहाणा पाहिजे. काय पाहिजे? अति शहाणा बी नाही पाहिजे, आणि याला बी नाही पाहिजे. अति शहाणा म्हणजे चाचणी करपली, पुढे गेली. आणि याला म्हणजे चाचणी कच्ची राहिली. पीठ करपाल्याला चांगलं शरीराचं का कचर राहिल्याला चांगलं? चांगलं. कचर राहिलं तर पोट दुखत,
पुढं करपलं तर मग खाऊ वाटत नाही, वास येतो, काळ होतं. काळू नाही झालं पाहिजे पुढं, काही नाही झालं पाहिजे. पुढं गेल्यावर काळ होते, तोंड काळी झाली जगामध्ये. हा, महाराजांनी सांगितले एक ब्रह्मचारी गाढवा झोंबता हाणून याला आता पळाली ते, गाढवही गेली, ब्रह्मचारी गेली, तोंड काळी झाले जगामध्ये. मग तोंड काळ होण्या इतकं अतिशहान पण बी नसाव. आणि पोट दुखन इतकं कच्चे पण येडे पण बी नसाव. काय येडेपणात पोट दुखत म्हणजे दुःख होत असते. ते समजा लोकांची पोट दुखते, अज्ञानानं पोट दुखत असते. कच्चं राहिल्यानं काय होत असते, स्वयंपाक जर कच्चा राहिला, भाकरी असो, शिरा असो, घोगरी असो, काय होतं त्यानं, पोट दुखत. कच्चं राहिलेलं पोट दुखत असते. आणि जास्त जर भागलं तर काल होत असते. काय होत असते, मग काल तोंडी नसू नाही आणि पोट दुखण्याला नसू नाही, म्हणजे अज्ञानी राहू नाही आणि लय अतिशहानपणा बी होऊ नये. म्हणून काय पाहिजे, नॉर्मल रेंज पाहिजे. म्हणून शहाणा तो धनी घेतोय. काय पाहिजे शहाणपण कोणतं, हे पाहिजे, हे शहाणपण आहे की विना आम्ही ज्याला म्हणलो तो ती श्रुती. म्हणून माऊलीने त्या विण्याला श्रुती शब्द दिलेला आहे. लावणी मृदंग श्रुती टाळगो, जे ऐकू येतं ते विना आहे. हे जसं आपण पाहिलं तसं माणूस दिसतो का कपडे दिसते, कपडे दिसते, पण खोळी सारखी येते. त्याच्यात देह दिसतो का जीव दिसतो, देह दिसतो. त्याच्यात जीवाच्या ज्या मन बुद्धी चित्त अहंकार या चार वरती चार तारा, त्यामध्ये जीव आहे का, त्याच्यातलं प्रगट चैतन्य ते जीव आहे. मन जीव आहे का, मनातलं प्रगट चैतन्य जीव आहे. बुद्धी जीव आहे का, बुद्धीतलं प्रगट चैतन्य जीव आहे. चित्त जीव आहे का, चित्तातलं प्रगट चैतन्य जीव. आपण कोण आहेत, आपण चित्त आहेत का चित्तातले, बुद्धी आहेत का बुद्धीतले, मन आहेत का मनातले, अहंकार आहेत का अहंकारातले. चार तारा आहेत. पाचवा तो काय असतो, झारी असतो. येण्याचे किती, 5 तारा आहेत, झाऱ्या सगळं. महाराज म्हणतात ना, 5 खुंट्या 5 मनी, सोहम सोहम उमटे ध्वनी. त्यातून ध्वनी कोणता निघतो, पंचतत्वाचा विना आणि गुरु विन वाजेना. तुल भोपळ्याची कोर, सूक्ष्म दांडा दडलावर, 4 खुंट्या 4 मनी, सोहम सोहम उमटे ध्वनी. काही नाही, काय नाही, काय सजिऱ्याला बी नाही. म्हणून आपण हे विना वाजवा, हे विनाच येऊ. ही विण्याची खोळ आहे, ही विण्याची कोर आहे. आत मन बुद्धी चित्त अहंकार या विण्याच्या तारा आहेत, आणि त्याच्यातलं प्रगट चैतन्य जाणणार ते विण्यातलं श्रुती आवाज आहे, ध्वनी आहे, ते ब्रह्म आहे, ते ब्रह्मनाद आहे, ते चैतन्य आहे. आणि ते चैतन्य आपण आहे. कोणतं चैतन्य आपण आहे, ते तत्वज्ञ चैतन्य, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. या उपाधी माझी गुप्त, चैतन्याशी सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. त्याचा स्वीकार करते, तिथपर्यंत नजर गेली पाहिजे, ते ओळखू आलं पाहिजे. आणि त्याचा स्वीकार करणं म्हणजे त्याचा निश्चय झाला पाहिजे, ते मी आहे. नाद घ्या. आणि कशानं होत आहे, शब्दानं होते. कशानं होत आहे, शब्दाची सेवा केली. आपण आतापर्यंत कशाची सेवा केली, शब्दाची. कोणाच्या, लोकांच्या नाही, संतांच्या. संतांच्या शब्दाची सेवा केल्यावर एकरूप होत असतो देवाशी. काय होत असतो, आणि एकरूप झाल्यावर त्याची सेवा समाप्त होत असते. हे पहा, जेव्हा जेवण झालं तेव्हा कोण सेवा करायची, कोणाची करायची, सेवे सेवक भावच संपतो. देवभक्त ध्वनी एकरूप झाले. आणि आता झाले का पहिलेच होते, मुली ते संतले जैसे तैसे. पहिलेच होते पण आता कळाली. पहिलेच होते पण आता संतांच्या शब्दाची सेवा केल्यामुळे काय झाले, म्हणून गुरु जीवाला देव अशी मिळवीत नाही, पहिलेच मिळालेलो आहेत असं कळून देते. काय करते, जसं आहे तसं कळून देते. म्हणून आपल्याला ह्या गोष्टी कळायला पाहिजे. म्हणून आपण गेल्या 5-6 दिवसापासून संतांच्या शब्दाची सेवा करलो. संतांच्या शब्दाची सेवा करणारा अधिकारी असतो, उच्च लेवलचा असतो. हे तुम्हाला सांगू लागलो मी. तुम्हाला संतांच्या शब्दाची सेवा करण्याची इच्छा व्हायली किंवा पात्र व्हायला किंवा ऐकूया लागली
म्हणजे तुमची ईश्वराची सेवा पूर्ण झाली, ईश्वर प्रसन्न आहे तुमच्यावर, आईबाप प्रसन्न आहे तुमच्यावर, शास्त्र प्रसन्न आहे तुमच्यावर. जर तुम्हाला शब्द ऐकू वाटायले ध्यानात या, तर बाकीचे प्रसन्न आहेत तुमच्यावर. काय तर प्रसन्न नाहीत. तुमच्या त्या सेवा झाल्या आहेत, या जन्मात झाल्या असत्या, मागच्या जन्मात झाल्या असत्या, तेव्हा जे शब्द ऐकू वाटायले तुम्हाला. संतांची सेवा ही अंतिम सेवा आहे. तिथून सेवा भाव संपत आपला विषय होता. आणि अशी सेवा करण्याचा आपल्याला योग आलाय. संत महात्मे जीवनमुक्त पुरुष आहेत, आणि त्याच्या संगतीत आपण त्याच्या शब्दाच्या कासाला लागलो की तात्काळच आपल्याला काय होत असतो, बोध होत असतो, किंवा ते फळ भेटत असते. आपण सारिखे करीती तात्काळ, म्हणून तात्काळ संतांना उशीर लावित नाही. उशीर संता कळत नाही. उधार नाही तो. वैष्णवाचा माल खरा, तोरा वस्तुशी उधार नाही. पुण्य करा, उधार फळ आहे स्वर्गात, उधार स्वर्ग आहे. उपासना करा, उधार वैकुंठ आहे. आता वैकुंठ आहे, आता उपासना करा, पुढे वैकुंठ होईल. उधार 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 मोक्ष येते. कशी मोक्ष येत? उधार उधार. आता करा, पुढे भेटल. संसार बी उधार आहे, आणि इतर केलेला परमार्थ बी उधार आहे. सकामतेचा उधार आहे. संसारात नगद आहे का उधार आहे? तुम्ही उस लावली, नगदी खर्च केला का नगदी फळ भेटलं? नगदी खर्च केला, फळ उधार आहे का नगद आहे? ऊस लावणाऱ्याला अरे आता तो उधार आहे, पण ते तोडून नेल्यावर कवा टाकते, पैसे दोन दोन तीन तीन टप्पे करतील. म्हणजे उधार आहे का नगद आहे? ऊस नगद नेतील का उधार? ऊस नगद नेतीत नेणारी, आणि पैसे उधार. पहिले कापसाला बी 5-5-6 महिने लावते ती बघ. कापस नेली फॅक्टरीशन लगे वाहला चक्रा, आखाडा श्रावणात कवा पैसे यायचे, कवा दिवाळीला. आहे तुम्ही पाहिलेला असं नाही का फॅक्टरीशनचा का असो. समज व्यवहारातलं उधार आहे. व्यवहार उधार आहे, नगद नाही. हा सोयाबीन प्यारा नगद फळ आहे का उधार? सोयाबीन प्यारा हारण राखायला पळा, फळ नाही का ते? कापूस लावा, वाढणार वाहा राखायला पळा, हातानच बरं. घरातलं बी वावरत नेऊन टाकलं, घरात तरी राखण्यात होत, ते काय झालं? आणि फळ कसं आहे? उधार. म्हणजे परेशानीचा आहे संसार बी, आणि इतर परमार्थ लोकांना सांगितलेला बी परेशानीचा आहे. फक्त संतांना सांगितलेला परमार्थ परेशानीचा नाही, परेशानी संपिणार आहे. हा म्हणून सांग तुम्ही डोळे लावत जास्त डोळे लावू नका. अरे मग ते डोळे लागले मग समजा गजर करावं लागेल. मग काय चाललं आपलं की संतांनी सांगितलेला परमार्थ नगद आहे, परेशानी संपिणार आहे, परेशानीचा नाही. बर का? मग तो परमार्थ आपण करायला लागलो गेल्या 4-5 दिवसापासून. मग संतांनी सांगितलेला जोगवा घ्या, संतांनी सांगितलेला गोंधळ घ्या, ध्यानात घ्या. संतांनी सांगितलेली देवी घ्या, संतांनी सांगितलेला देव घ्या. काही बी, पण कोण सांगितलेलं पाहिजे? संतांनी. इतराचा आहे मला नको. किती शिकवाल मध वेळवेळा, मी तया गोळा रचली. आपल्याला संतच पाहिजे, पण देवच पाहिजे. इतराच्या नादीत लागायचं नाही. कोणी किती शिकवाने ऐकायचं नाही. असं आपण घट व्हा आधी. तुका म्हणे व्हावे तयापरी धीट, पतंग हा धीट, पतंग हा नीट दीपास होईल. तसं थट व्हा आपण. भरावा पै धीर भजन मार्गी. खंबीर व्हावं लागतंय परमार्थात. आधी खंबीर व्हात शिका, खंबीर होऊन संतांत व्हा. खंबीर न होता संतांच झालंच नाही. 2 दिवस संतांचे 2 दिवस जनतांचे राहतो ना आपण. संतांचे झाल्यावर जनताचे होऊ नका. कधी आपण संतांची तर संतांचीच राहा, जनताच होऊ नका. ही जनता आहे. कोण संतांचा? जो जनतांचा नाही तो संतांचा, आणि जो जनताचा आहे तो संतांच्या राहुल्यात जरी असला, मेळ्यात जरी आला तर संतांचा नाही. मग जनताचा म्हणजे जनतानं जे सांगितलं ते न ऐकणारा. न ऐकणारा म्हणजे काम चुकार का? काम चुकार नाही. न ऐकणारा म्हणजे तसं न स्वीकारणारा. त्याचं लोक म्हणते जे खरं आहे ते स्वीकारित नाही. संत म्हणते देव खरा आहे ते स्वीकारतो. लोक म्हणते तू दिसायला लागला, संत म्हणते तू आदर्श आहे. कोणाचं खरं?
चेट्या झालो ते भावरा धरला कोण नाही होत ते गेले ते तो येते राहतो आता लाभ संतांचं म्हणजे संत म्हणते तेच खरं कोणतं खरं काही बी खरं नाही लोक बोलते ते लोक बोलल्याला तो ऐकत नाही ऐकतो म्हणजे कानानं ऐकतो पण मनात त्याचा स्वीकार करीत नाही फक्त संतांचा स्वीकार करतो त्याला संतांचा म्हणा मग आपण संतांचे झालो म्हणजे संतांचंच ऐकायला लागलो आणि संतांना काही बी सांगू दे ऐकतो संतांना विंचू सांगितला सर्प सांगितला बहिरामुखा सांगितला जोगी सांगितला पिसा सांगू द्या लोकांना शहाणा सांगितला तरी नाही ऐकायचा आणि संतांना पिसा सांगितला तरी बी ऐकायचा ध्यानात घ्या आणि तुम्हाला लक्षात संतांनी जे सांगितलं संतांना मारीन सांगू कुटीन सांगू आहे ना कुटीन महारीन कोणा बहिरा पिसा पलाटीन त्याला काही सांगू द्या ते घेणार आहे आणि बहुतेक संत असंच सांगत संत चांगलं नाही सांगत पण संतानं एखादा राजा गेला का तिथे राजा नाही भिकारी होईने भिकारी पण राजा नाही सांगित पहा मालिकात राजा आहे का कुठी नाही मारी नाही आंधळा आहे पांगळ आहे जारी नाही आपण वेग बघत त्याची विरही नाही दला नाही जातय संताचले साधक आम्ही काय त्यानं राणी राजाचा अभंग नाही केली राणीचा अभंग राजाचा अभंग प्रधानाचा अभंग हाय का अभंग ध्यान नसून का काँग्रेस केली सावकाराचा अभंग सरकारचा अभंग सरकारचा अभंग आहे का त्याच्यात आता ताज्या सुद्धा लोकांची गेली नाही याची कोण नसेल केलं मला बी काय विश्वासित पिढी सांगताना का इसरली काय चांगली चांगली लोक विसरून गेली आणि अशी अशी का आपण गेली असते ना आंध्र मुकान देखण्याचा एखादा अभंग नाही केला आंध्रेचा केला बरं बोलक्याचा करायचा एखादा नाही मुक्याचा केलाय बाहेरचा केलाय मग ऐकणाराचा काय ऐकणार म्हणजे त्याचं जे करणं आहे ते साधं सुद्धा हा संतांना साधं सुद्धच आवडत भोळे भाळी भक्त गाता ती साबडे त्यांचे प्रेम आवडे विठोबाशी म्हणून देवाची गँग देवाचे जे मित्र होते ते 5 लोक नव्हती पांत्याची नाव आंधळा बोबडा बहिरा कोण होती देवाची पेंद्या सुदाम्या वाकड्या लांगड्या बोबड्या त्याच्या नावावरूनच कळतोय किती यायची गँग कशी आज यायची मित्रमंडळ कसं होतं कोणाचं देवाचं देवानाशी इस्त्रीवाले निळवाले कडकटोप्यावाले माड्यावाले शेटल सावकार अशी सोबती नाही यायची कोणाचे देवाची मग तू आणि होता राजा कृष्ण राजा होता का भिकारी होता का होता नंद कोण होता मग राजाच्या पोरानं सोबताना दोस्ताना ठेवायचा चांगल्या आपापल्या आपल्या हिशोबाने ठेवायचा त्याच्यात वाचताना असा काय असं तुम्हाला कळतं का हे महाभारत ऐकून बी को हे लक्षात येत नाही का ते लक्षात आलं पाहिजे काय असं असं आणि संतांना मी चांगल्या अभंग रचन करून तू असं काऊन केलं अरे संतांना साधच लागत साधं खावा साधं राहावा साधं बोलावा साधच असावा दुसऱ्याला साधच करावा आपण बी साधच राहावा साधं राहत असतो तो साधू साधू सहजे देखी कोण जे साधून घेत असतो साधं राहून तो साधू म्हणून ध्यानात घ्या आपल्याला तसं संतांना सहज शिकेले संत आपल्यासारखं तात्काळ करतात पण त्यांच्या शब्दाचा आपण स्वीकार केल्यावर म्हणून आपण सर्व भावानं त्यांचे शब्द ऐकावं ते बोलते ते प्रमाण कोण संतांना बोलावा ना आपण ऐकावं म्हणून संतांची पायी हा माझा विश्वास काही बाही सर्व भावी दास घालू त्यांचा काय काय मग अशी कशी उलटी पाठ झाली पाठ नाही काय ते सर्व भावे दास सर्व भावे म्हणजे थोडाफार मी पार्सदाला भाव बाजूला ठेवला नाही पार्सदाला थोडंफार बाजूला ठेवायचं काय टाकायचं समजा साहेब आद्या टाकून कधी पार्सदाल तुझा काय आपण बाजूला ठेवायचं करतो काय करतो पूर्ण भावानं सेवा करीत नाही
थोडा तरी भाव बाजूला राहतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणजे संतापाशी गेले समजत टाकून द्या, त्याच्यात टाकून द्या समज, मागे काय ठेवू नका प्रसादाला. कशाला प्रसादाला ठेवलं नाही पाहिजे काही. ज्या आपण जे टाकायलो तर आपला जो भाव आता वांगला तो आता चांगल्या कार्याला चालला तर पुरात टाका. काय करू नका, प्रसादाला काही ठुलं नाही पाहिजे. खुरपितानं काही गवत प्रसादाला ठुलं पाहिजे का नाही माग थोडं बरं काही करावं द्या बाबाकडीनं. प्रसादाला प्रसाद चांगल्याचा असतो. तुम्ही वांगलं काढायला लागले तर वांगल्याचा प्रसाद ठुला नाही पाहिजे. काँग्रेसचं बी आपलं ठुलं नाही पाहिजे घरात आपलं कुठे बांधून. त्याच्यात ठुलं कोणी तुमच्या आता काँग्रेस हातीतून पुढे आता समजा जळून जाईल काँग्रेसचं, मग पुढच्या वर्षी बी पाहिजे नाही तुम्हाला काँग्रेसचं, मावच्याचं, काँग्रेसचं, शिपीचं, हराळीचं. म्हणजे बियाला ठेवता का तुम्ही? अरे बी चांगल्याच ठेवीत असते आणि चांगल्याच असं मार ठेवून बी त्याला किडा लागतो. आणि त्याला कोणी ठेवीत नाही बरं काँग्रेसच्या बियाला किडा लागावा ना वावरात पुढे बी आता पाहिजे आता पुढे पुढे किडी गेलीच पुढे त्याची. आणि आम्ही गाडग्या ठेवलं, पिंड लावून ठेवलं, तरी बी ते मुगाच्या बियाला खेळात लागलो. हरभऱ्याच्या बॉला भुंगेट लागली आणि भुंग्यानं जावं ना तिकडं. वावरात बी नाही का त्याला भुंगा नाही, मग म्हणून म्हणते त्याला काही नाही. आज सांगायचं तात्पर्य काय चाललं होतं आपला विषय की तसं भाव मागं ठेवू नाही, सर्व भावे दास झालो त्यांचा. असं जर आपण त्यांची वचन ऐकली तर निश्चितच ऐकता ऐकताच कल्याण होत असते. म्हणून त्यांचा एक आपण संतांचा अभंग घेऊ. भगवती मातेचा त्या संतांनीच केलेला अभंग आहे. नाथरायणच अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती. काय म्हणलीत महाराज? महाराज सांगायला लागले अनादि अंबिका भगवती हे मंगल केले. ह्या भागातलं काय मंगल आहे, त्या भागात बी मंगल होतं. अनादि निर्गुण प्रगटली भवानी हे मंगल होतं त्या भागातली सुरुवातीचं शुभचिंतन अधिदैवताचं. आणि मग भक्ताचं वर्णन केले अनादि निर्गुण प्रगटली भवानी. आणि मग वर्णन केले मोह महिषासूर मर्दाना लागून त्रिविध तापाची करावया झाडेनी भक्ता लागी पावशीतून निर्वाणी. आणि मग भक्ताचं वर्णन केले की आईचा जोगवा जोगवा माझा भक्त म्हणत असतो. तसं इथं बी अनादि अंबिका भगवती हे मंगलाचरण केलं, त्या भगवती मातेचं स्मरण केले. हे पहा देव जग आणि आपण ध्यानात घ्या जरा त्रिपुटी. जग जड आहे, जग नाशवान आहे आणि जग दुःखरूप आहे. ध्यानात घ्या जरा गोष्टी. जगाचे 3 विकार प्रामुख्याने आहेत. जगाकडे जर पाहिले तुम्ही तर त्याच्यात 3 दोष आहेत. ते जड आहे म्हणजे मुर्दाड आहे, त्याला कळत नाही, ते बदलत आहे आणि ते दुःख आहे, दुःखदायक आहे, दुःखरूप आहे. काय काही बी जगातले कोणतेही पदार्थ घ्या तुम्ही, ते 3 दोष आहेत प्रामुख्याने. तसे तर लय मोठे दोष आहेत त्याच्यात, पण प्रामुख ठोक ठोक पाहिले तर 3 दोष आहेत. ध्यानात घ्या. गुण आहे का दोष आहे? जगात गुण काहीच नाही, दोषच आहे. पण आपल्याला ते दोषच गुण वाटत आहेत, ते आपली बुद्धी बिघाडल्यामुळं. म्हणजे जगात दोष आहे समधी, विषयात दोष आहे समधी, गुण काहीच नाही. इतका अवगुण येतो पण तरी बी आपल्याला आवडायला आपण भ्रांत असल्यामुळं. आता जग आपल्याला आवडू नाही, देवच आवडा. तो मज भावा, तो मज भावा, आवडे हे रूप, आवडे हे जग असं नाही. आवडे हे जग कसा अभंग आहे? आवडे हे रूप गोजिरे सगुण. जगाचं रूप नाही आवडत, हे रूप जे देवाचं जे ध्यानात यावं लागले, जे सुंदर सावलं रूप आहे देवाचं, त्याचं चिंतन करा, जगाचं नाही. जगाची निंदा केली संतानं आणि देवाचं वर्णन केले सगुण देवाचं. म्हणून जग आवडू नाही. कारण का आवडू नाही? ते जड आहे, ते नाशवान आहे आणि ते दुःख रूप आहे. म्हणून काय होऊ नाही? जग आवडू नाही. मग देव कसा आहे? देव कसा आहे? हा, मला वाटलं झोपायला लागली काय म्हणून पाहिजे. देव कसा आहे? देव चेतन आहे, जड नाही. देव बदलत नाही, सत्य आहे. आणि देव दुःखरूप नाही, सुखरूप आहे. सुखरूप आहे सा
तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगासारखा प्रमाणे. हे झालं त्याच्या आनंद रूपतेचं प्रमाणे. त्याच्या सदरूपतेचं प्रमाणे का लय मोठी प्रमाणित महाराज. सत्य तू सत्य तू विठला सत्य साच खरी नामी ठोबाची खरी तुका म्हणे तुची खरा यरवा उगा पसारा. किंवा महाराज म्हणतील की समजा जाते देवान तू राहतोस तुझं बिन काही स्थिर राही आयशी नाही म्हणजे सत्यत्वाचं लक्ष नाही बदलत नाही देव नित्य आहे देव. झालं की हा. आणि देव कसा आहे चैतन्य. तुका म्हणे नाम चैतन्य हे निजधाम. देव कसा आहे चैतन्य स्वरूप आहे. देव ज्ञान स्वरूप आहे. कसा आहे ज्ञान स्वरूप. महाराजांना सांगितलं नाही ना की देव कसा आहे तर ज्ञान स्वरूप आहे. बऱ्याच जागा चरण आहेत. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न खिळ पाकती काय सांगितलं वर्ण प्रकाशाचं वर्ण आहे. प्रकाश स्वरूप आहे देव. प्रकाश म्हणजे ज्ञानाचं प्रतीक आहे चैतन्याचं प्रतीक आहे. चैतन्य स्वरूप आहे देव. देव कसा आहे चैतन्य. देव चैतन्य असं संतांना सांगितलं. देव नित्य असं सत्य असं ते संतांनी सांगितलं. आणि देवच आनंद रूप आहे असं संतांना सांगितलं. आणि जग जड आहे असं सांगितले ना आपल्याला माहिती. जग बदलणार आहे असं सांगितले ना आपल्याला माहिती. जग दुःख आहे असं संतांना सांगितलं ना आपल्याला बी माहिती. आणि ते संतांना सांगितलं पण आपल्याला माहित नाही देवाचं. म्हणून संतावरील जर ठेवून देव तसा आहे असं मान्य करा स्वीकार करा. वेदानं सांगितले संतांना सांगितले. देव कसा आहे सत्य देव ज्ञान आहे आणि देव आनंद आहे. आता हे परोक्ष झालं. पण गुरु भेटल्यावर आपण बी तशीच आहे देवासारखी. तसेच आपण कसे सच्चिदानंदच आहे. कस काय सत आहेत बदलत नाहीत म्हणून सता होत. कशाहून चैतन्य आम्हालाच कळत आम्ही जाणतो म्हणून आम्ही चैतन्य आहेत. कवा कवा जाणतो लहानपण बालवयात बी तरुण वयात बी आणि म्हातारपणात बी जाणतो. शरीराच्या तिन्ही अवस्थेत बी जाणतो. मनाच्या तिन्ही अवस्थेत बी जाणतो. मनाच्या तीन अवस्था कोणत्या शरीराच्या तीन अवस्था बालपण तरुणपण आणि म्हातारपण. कशाच्या अवस्था आहेत त्या शरीराच्या. मनाच्या तीन अवस्था कोणत्या आहेत सांगा तुम्हाला माहिती का पंचीकरण ऐकलेले नाही समजा म्हणजे. मनाच्या तीन अवस्था कोणत्या आहेत जागृती स्वप्न आणि सुसुप्ती. जागृती म्हणजे जागर आता जागे येत आपण तर ही एक अवस्था आहे मनाची. आणि डोळा लागल्यावर स्वप्नामध्ये काही विचित्र दिसतंय काहीतरी ती एक अवस्था आहे मनाची स्वप्न. आणि हे बी दिसणं बंद होतंय ते मनाचा जो खेळ आहे तमाशा तो बी बंद होतो आणि काहीच दिसत नाही ही एक अवस्था आहे मनाची. मनाची त्याला म्हणते सुसुप्ती का झोप. म्हणून झोप स्वप्न आणि जागेपणा ह्या किती अवस्था आहेत तीन. कोणाच्या अवस्था आहेत त्या देहाच्या का मनाच्या. आणि देहाच्या तिन्ही अवस्थेत बी आपण जाणतो जाणणारे म्हणून असतो. आता आपण कोण आहेत दिसणारे म्हणून का जाणणारे म्हणून. दिसणारा म्हणून देह जाणणारा म्हणून मी चैतन्य. स्वप्नात बी दिसणार जगन देव होता स्वप्नातला आणि त्या स्वप्नाला जाणणारा मी होतो. आणि सुसुप्तीत बी न कळणार अज्ञान होतं आणि त्या अज्ञानाचं प्रकाशन करणारा मी चैतन्य होतो. म्हणजे मी चैतन्य कवा नाही बालपणात नाही का तरुणपणात नाही का म्हातारपणात नाही जागृतीत नाही का स्वप्नात नाही का सुसुप्तीत नाही. शरीराच्या तिन्ही अवस्थेत मनाच्या तिन्ही अवस्थेत मी चैतन्य स्वरूप आहे. म्हणून आपण चैतन्य आहोत पण आपल्याला कळत आहे अनुभवी. मग आपण चैतन्य त्याच्यात वाद आहे का नाही. बरं आपण तिन्ही मनाच्या अवस्थेत आणि तिन्ही शरीराच्या अवस्थेत बदललो का सारखे राहिलो कोण आपण चैतन्य असणारी जाणणारी. मग एकत्र म्हणजे न बदलू नयेत म्हणजे सत्य. बालपण तरुणपणात राहिले नाही म्हणून आसक्ती. तरुणपण म्हातारपणात राहिले नाही म्हणून तरुणपण आसक्ती. आणि ते म्हातारपण बालपणात आणि तरुणपणात नव्हतं म्हणून ते बी. आणि आपण सत्य बालक तारुण्य आणि वार्धक्य आसक्ती आपण सत्य. तसं
ही जागृती स्वप्नात नव्हती म्हणून जागृती आसक्ती, हे स्वप्न जागृतीत नाही म्हणून आसक्ती, आणि जागृती स्वप्न सुसुप्तीत नाहीत म्हणून आसक्ती, आणि आपण जागृतीत बी स्वप्नात बी सुसुप्तीत बी एकरूपानं आहेत म्हणून आपण सत्य. बरे खोट आहे का खरं आहे? अनुभव आहे. मग आपल्या सत्रूपाचा आपल्या सत्यपणाचा आपल्याला अनुभव नाही का युक्ती नाही आपल्याकडे? अनुभव बी आहे युक्ती बी आहे सांगायला. आपल्या चैतन्यपणाचा अनुभव नाही का युक्ती नाही? अनुभव बी युक्ती बी. चला आता आपल्या आनंद रूपतेचा आपल्याला अनुभव नाही का? ध्यानात घ्या. पण भ्रम आहे त्याच्या मागून. आनंद रूप आपलंच आहे, पण आपल्याला घरादाराचं पैशाचं वस्तूचं वाटतंय. आनंद पैशाचा का आपला? पण वाटतो पैशाचा. आनंद 5 विषयाचा का आपला? पण वाटतो 5 विषयाचा. आनंद स्वप्नात आनंद झाला नाही का? स्वप्नात काय होतं? आनंद झाला नाही का? कोणाचा आनंद होता? स्वप्नातल्या त्या देहाचा आनंद होता का स्वप्नातल्या पैशाचा आनंद होता? आपलाच होता. आपलीच आवडी धरून खेळ्या आपणाशी व्याली रे. पण कळत नाही ती. मी तर माझं व्यालो पोटा पुली आलो, पण हे कळत नाही. आपलाच आनंद असतो, पण आपल्याला संसाराचा वाटतो, विषयाचा वाटतो, पैशाचा वाटतो, मानधनाचा वाटतो. स्वप्नात आपलाच आनंद असतो, पण आपल्याला तिथं आल्याचं वाटतो, निथं आल्याचं स्वप्नच नाही वाटतं. आनंद झाला आनंद का? बरं हे झालं 2 विषय. सुसुप्तीचा आनंद कोणाचा असतो? तिथं दुसऱ्याचं म्हणायला नावच नाही कोणाचं घ्यायला, तिथं कोणीच नाही म्हणून सुसुप्तीतला आनंद लक्षात घ्या त्याच्यातला. कारण सुसुप्तीत दुसरं कोणीच नाही, आणि आनंद हे ना आपण आहे, म्हणजे आपणच आनंद आहे. गाढ झोपेत आनंद आहे का नाही? कोणाचा? पैशाचा आहे का, पोरायचा आहे का, घराचा आहे का, कपड्याचा आहे का, अलंकाराचा आहे? वस्तूच नाही ते. आनंद आहे कोणाचा आहे? आपलाच आहे. मग तिथं आपला आहे. स्वप्नात कोणाचा आहे? स्वप्नात ते आता वस्तू खोटी आहे त्याच्याकडे झाला आपलाच आहे. मग जागृतीत कोणाचा आहे? ती पण हळूहळू जर आपण इकडे आलो पाहात तर जागृती सुद्धा आनंद कोणाचा आहे? आता प्रवचनात आनंद प्रवचनाचा आहे का आपला आहे? शास्त्र वाचताना आनंद शास्त्राचा आहे का आपला आहे? अरे देव जरी सगून सावला उभा राहायला पुढं तर त्याचा आनंद आहे का आपलाच आहे? आपलाच आपल्याला व्हाल. कोणाला व्हालाय? आपल्याला. हो, कोणाचा व्हालाय? आपल्याला. समजा तुमची इथं भांडऱ्याची पंगत आहे आणि तुम्ही पंक्तीला बसून खाली. तुम्ही भांडऱ्याचं खाली का तुमचंच खाली? सांगा 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 मला सांगा जावं. काय तुम्ही भांडऱ्याच्या पंक्तीला तुम्ही समजे लोक वाढायले तर तुम्हाला बसा म्हणले बसते तुम्ही भांडऱ्याचा शेर. तुम्ही तुमचा शेरा खाली का भांडऱ्याचा खाली? सांगा मला असं काय गोष्टी मी अडकवतो, बऱ्याच गोष्टी अडकवतो. काही काही गोष्टी मला अजून घेईन करून मला तळमळ पण काय नाही काय करतो तुम्ही. तुम्ही भांड्याच्या पंक्तीला शिरा खाली, तुमचा खाली का भांड्याचा खाली? मग सांगा मला काय हे संपलं झालं तत्पर कृष्णाचं संपलं. आद्या संपला. दुसरा आद्या सुरू झाला की तुमची इथे 4 पाहुणे आली आणि तुम्ही जेवायला लागली तर तुम्ही पाहुणचार खाली का तुमचंच खाली? ती पाहुणचार खाली. तुम्ही बैठकीत तुम्ही 4 पाहुणे आली तुमची, तर तुम्ही पाहुणे जेवायला बसले तुम्ही जेवायली. तुम्ही पाहुणचार खाली का घरचा तारा खाली? ते पाहुणचार खाली. आणि तुम्ही भांडाऱ्याच्या पंक्तीत तुम्ही भांडरा खाली का घरचं खाली? पाहुणे बसल्यावर पाहुण्यासंग तुम्ही खाली पाहुणचार खाली का घरचं खाली? आणि जेव्हा कोणीच पाहुणे नाही तर बघत नाहीत घरी आपले वाढ बरं म्हणले खाल्लं एकटेच खायला लागले तेव्हा घरचं खाली का तेव्हा तो दुसरं नाहीच कोणी. एकटेच बसले रे तर बायको वाढायली तेव्हा काय? तेव्हा तर घरचंच खालो. पाहुणे बसली तेव्हा बी घरचंच खातो. भांडऱ्यात बाहेर बसलो होतो नालीपाशी तेव्हा बी घरचंच खा लागलो. तसं नालीपाशी बसल्यासारखं जागृतीतलं खाणं. 4 पाहुण्यापाशी बसून खाल्ल्यासारखं स्वप्नातलं खाणं.
आणि सुसुप्तीत एकटा दुखताच असतो, तिथं दुसरं कोणीच नाही, म्हणून त्याला वाटत नाही मी भांड्यातलं खालो का पाहुणचार खालो, घरच खालो. सुसुप्तीतल्या खाला म्हणजे अरे नेहमीच घरचं खाला, पण पण पंक्तीला बसल्यावर वाटत नाही घरचं खालू, कारण समजी खाली ती वाजणार दुसरी दिसायली, वाजणार दुसरी दिसतील, पण अन्न येतच आहे ना. वाढणारे तुमच्या घरचे नसते, गावातले पोरं असतील, कोणतरी बाहेरचे असतील, पण वाढणाराचं अन्न नाही ना. ध्यानात घ्या. तसं आहे, तसं हे वाटतं श्रीमंतीन कपडे पैसे आहे, त्याचं काय नाही, तो आहे ना. हा, आपली केली आपण खाईन, तुकाबंदी त्याचे पाय, आपलंच आपण खावा आणि आपणच केलेलं खावा. आयत खाऊ नाही दुसऱ्याचं खावा. आईत खावा असू नाही, आईत खाऊ आयंदी होत असतो, आईत खाऊ आळशी होत असतो, आईत खाऊ रोगी होत असतो, आईत खाऊ दोषी ठरवत असतो. काय राहू नाही, आईत खाऊ राहू नाही, काहीतरी काम करावं, काहीतरी केल्याशिवाय नाही का. काय तुका म्हणे दानन सेवा घेतल्या वाचून, सेवा करावं, काहीतरी सेवा केल्याशिवाय. हा, महाराज म्हणते तर की सुखे खावे अन्न त्याचे करावे चिंतन. सप्त्या त्याच्या मस्त पंक्ती असतात, मग वाटतं काही करायचं काम नाही, काही नाही, पंक्ती बसली की बसायचं, बहीर घडकुंकडे फिरायचं नाही, पाप आहे ती. अरे सुखानं अन्न खा, भांड्यातलं पंक्तीतलं सप्ताहातलं, पण त्याचे करावे चिंतन. त्या अन्न खाऊन त्या अन्न पचेपर्यंत चिंतन केलं तरच दोष नाही, नाही तर चोर येतो पंक्तीला जेवल्याला. दाता पाहत नाहीत आपण. तिथं खायला लागलं, एकाची खाय एकाशी काय, लाज नाही तिशी सांगावी काय. पंक्तीला खायला इकडे पिढ्यावडी वाट्यावर काप मारीत बसला, तिकडं खाऊन इकडे खारताय लागला, आला कोणकड कणगीला खायला, आता कणगी इरली दोन्ही राहिली नाही. तसं सप्त्याला खायला आणि इकडे दुसरं बोलायला, नाही तर पंक्तीत त्या माझी यातून जात आपला वानेर राखायला, हरणं राखायला, नाही तर वावरात येडी करायला. चूक आहे ती. जा चक्कर मारा, तुम्हाला व्यवहार आहे तुमच्या मागे, पण इथं चिंतन झालं पाहिजे, हरिपाठाला उभा राहायला पाहिजे, प्रवचनात बसला पाहिजे, कीर्तनात बसला पाहिजे, काथा वाचनाला राहायला पाहिजे, तवा खावा ती. कशाला खाल्ला तिथं. काही काही माणसं पंक्तीवरच राहतीत लागणार, वागिसण्याला नसते, लग्न लावायला नसते, आणि कुठं दिसते पंक्तीत दिसते. पंक्तीला जेवायचं आणि त्या वर बापाला भेटायचं, आणि मग बाजूला गेले की ते मुलं म्हणजे माणसं असतील, झालं आपल्या वाहनाकडे गेले की मारली की ती चालली. अरे तू जेवायला नसता आला, जमलं असतं, तू लग्नाला राहायला पाहिजे तू, पण लग्नाला नसतं राहायचं आणि जेवायला नसतं राहतो, वाटीच नाही तरी राहतोस तू. कशा तरी एक काम होतो. हे पहा, ध्यानातच घ्या जरा गोष्टी ह्या. पहा, साध्या सुध्या गोष्टी जर आपल्याला कळले तर आपल्याकडून दोष होत नसतील, आपण बिनचूक राहत असतो. नुसतं भेट घेऊन या तर मग तुला काम होतं ना. नुसतं जेवला कशाला पण केलं, जेवला म्हणल्यावर लग्न लावायचा तुला कर्तव्य काय. तू मग तुला भेट द्यायची, तू भेट दे, काही त्याची भेट घे, रामराम घालून गपची भीती तू, आणि खायचं म्हणल्यावर लग्न लाव, नाही तर वागीच नाही राय, खाली विधीला राय, नुसतं खायच्याच विधीला राहायला जाऊ द्या. असो असं काय होत असतं आमच्याकडून, म्हणजे काय करते म्हणजे चूक होऊ नये, काय होऊ नये. व्यवहार आधी प्रपंच करावा नेटका, मग लागावी परमार्थ वाटा. दयाची ही कच्ची धड नाही, दयाची पुरत्रपुष्टी काही. जे इथंच चांगलं नाही त्या तिकडे काय विचारायचं पुढं. हा, जे इथंच खेळ घालतो त्या तिकडे कसं, तिकडे त्याचं काय सांगतो. असो, म्हणून सांगायचं तात्पर्य आहे, आपण पाहू लागलो काय चालला होता आपला विषय महत्वाचा. काय चालला होता ऐक ध्यानात, आपल्याला गमतीच करीत राहत का नुसत्या. आपला विषय चालला होता की नेहमी सुख आपले, कधीही जागृतीत असो, स्वप्नात असो, सुसुप्तीत असो, बालपणात असो, तरुणपणात असो, म्हातारपणात असो, सुख कोणाचं आहे, आपलं. आपण आहे. खरा कोण आहे, आपण आहे. आणि ज्ञान कोण आहे, आपण आहे. सत्य ज्ञान अनंत गगनाची प्रवर्ण असं आपलं स्वरूप. आलं काय, लक्षात आलं काय.
मग असं स्वरूप आहे ना, असं स्वरूपच वेदानं आणि संतानं देवाचं सांगितलेलं आहे. म्हणजे देवन आपण कसे एक. म्हणून भगवती म्हणून ध्यानात घ्या, जगात दोष आहे, देवात दोष नाही. आणि निर्दोष देवाचं जर स्वरूप करून घेतलं तर आपलं आणि देवाचं स्वरूप एक आहे. कसं आहे? म्हणून जग गौण नाही आणि देव मुख्य आहे. पहिले कळायला पाहिजे. जग कसं आहे? गौण नाही आणि देव कसा आहे? म्हणून देवाला भगवान म्हणते. कारण भगवानाकडे काय असतं? येस, श्री, अवतारी, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे 6 गुण कोणाकडे असते? त्याला भगवंत म्हणते. आणि हे 6 गुण ज्याच्याकडे असते त्याला भगवंत म्हणते पुरुषाच्या भाषेत, आणि त्याला स्त्रियेच्या भाषेत भगवती म्हणते. भाषा आहे बरं का, लिंग भेदानं भाषा आहे. भगवान भगवती, काय 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 भगवान आणि भगवती. म्हणून महाराजांनी इथं भगवती नाव घेतले. अनादि अंबिका भगवती, जी यशानं, श्रीपणानं म्हणजे वैभवानं, औदार्यानं म्हणजे उदारतेनं परिपूर्ण आहे, ज्ञानानं परिपूर्ण आहे, वैराग्यानं परिपूर्ण आहे, आणि ऐश्वर्यानं परिपूर्ण आहे. ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य कोणापाशी? तिच्यापाशी. श्री, अवतारी, ह्या कळले पाहिजे. 6 शब्द कळलेच कळतं काढते त्याचा. येस म्हणजे कशातच अपयश नाही असा गुण देवाचा आहे, देवीचा आहे. श्री म्हणजे कशाचीच कमतरता नाही, भरभक्कम श्री म्हणजे लक्ष्मी, कशाचीच कमी नसती, ते देवापाशी देवीपाशी आहे. अवतारी कोणाला बी देण्यात काहीच कमतरता नाही, उदारता असते, भरभक्कम देऊन जाते ती भक्ताला. कोणालाच कंजूसपणा करीत नाही. कंजूसपणा जीवापाशी असतो आणि उदारता देवापाशी असती. कृपालुता तडी होता वेळ असतो तो. भगवती बी तशीच आहे. म्हणून येस, श्री, अवतारी, ज्ञान, बाकी काकडे समजाकडे अज्ञान विपरीत आहे, त्या देवाकडे देवीकडेच काय ज्ञान आहे. वैराग्य बाकीची समधी लागट लंपट असते, लापट असते, आणि तिथं वैराग्य असतंय. देवी पैशी देवापाशी काय? वैराग्य. आणि ऐश्वर्य, आपला ऐश्वर्य योग असतो त्याच्यापाशी. आपल्या शोभेनं सोबत असतात, आपल्या स्वरूपानं तळपत असतात, धडकत असतात. स्वयं तप्त आणि आपलं काम स्वयं तृप्त आहेत, आणि ऐश्वर्य योग असतो त्याचा. म्हणून देवीचं ऐश्वर्य काय? ऐश्वर्यच असतं महाराज, देवाचं ऐश्वर्य. म्हणून त्या 6 गुण जिथं असतात त्याला भगवान किंवा भगवती म्हणतात. आणि ती कशी? अनादी, अनादी अंबिका भगवती. हे झालं तिचं मंगलाचरण. आता भक्त काय करते? बोध परडी घेऊन हाती. तिचे अज्ञानी भक्त आहेत आणि काही ज्ञानी भक्त आहेत. तर तिचे ज्ञानी भक्त जे ती बोध परडी हाती घेऊन तिथे उभा राहतात. बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळीती. हे पहा, 2 भक्त आहेत. जे जाणते भक्त आहेत ते ज्ञानाचा पोत पाजळीतील. जे जाणते भक्त आहेत ती बोधाची परडी घेऊन उभा राहते आई पुढे. बोध परडी घेऊन हाती. आणि ज्याला बोधाची परडी माहित नाही ते फोकाची परडी असते. ज्याला ज्ञानाचा पोत माहित नाही त्याला वातीचा धुडक्याचा कापसाचा पोत असतो. पोत नसतो. वाचन देवी रामबाबाईचा पोत पाजळीत ना, पण कोणता पोत? अनादि अंबिका भगवती, बोध परडी घेऊन हाती, पोत ज्ञानाचा पाजळती, आणि उदो उदो भक्त नाचती. देवीचे भक्त का हे देवीच्या रावळापाशी जाऊन नाथरायानं पाहिल्यानं चित्र आहे देवीचं, की काय भगवती अनादि अंबिका भगवती, काय ऐश्वर्यवाने भगवती. आणि तिचे भक्त बोधाची परडी घेऊन काय तिच्या दारात उभे, ज्ञानाचा पोत काय पाजाळलाय, आणि उदो उदो आंबे उदो उदो असं काय नाचायले तिथं. ते कोणी पाहिलं? नाथ महाराजांना पाहिलं. नाथ महाराजांना पाहिलेली देवी आणि देवीचे भक्त याचं वर्णन केलं. असे भक्त मी पाहिले नाथ महाराज. कसे भक्त? अशी देवी पाहिली ना, असे भक्त पाहिले. ऐशी चंद्रभागा, ऐसे भीमातेर, ऐसा विटेवर देवपटे, उदंड पाहिले, उदंड ऐकले, उदंड वर्णिले क्षेत्रमय मी. ऐशी चंद्रभागा, ऐसे भीमातेर,
आयसा विटेवर देव पोटे. म्हणून सांगायचं तात्पर्य हे अगाध आहे, अद्भुत आहे. देवाचं देवीचं अगाध महिमाने, अद्भुत महिमाने. आणि ते महिमान ज्ञानोबारे आपल्याला सांगायचे. पहा, सांगायचा असला तर संतांचा किंवा देवाचा किंवा देवीचाच महिमा सांगा. बाकीच्याचा महिमा नसतोय. आपल्या पाहुण्याचा काही महिमा सांगितला नाही पाहिजे. आपला तर काहीच सांगितलं नाही पाहिजे. आपला लोकांना सांगा, आपण काहीच सांगू नये. आपला सांगितलं असतो आपले ती आपणच तिथं तुझं कोणाकडेच बोट करून आला. आपण आपला सांगितलं नाही पाहिजे. आपण आपल्या पाहुण्याचा सांगितलं नाही पाहिजे. आपल्या गावातल्याचा सांगितलं नाही पाहिजे. नाही, आपण गणगंधर्वाचा महिमा नाही सांगितला पाहिजे. आपण इंद्रचंद्राचा महिमा नाही सांगितला पाहिजे. आपण ब्रह्मदेवाचा महिमा नाही सांगितला पाहिजे. आपण महिमा सांगायचा असला तर सांगायचाच असला महिमा सुरुवातीपासून सांगायचाच असला तर आपल्या वडिलाचा, आपल्या आईचा महिमा सांगायचा. गपचूप बसायचं नाही तर बोलाय, बडबड करायची नाही. वाढवी महत्व वडिलाचं, आई वडिलाचं सांगा काय. आमची आई अशी, अरे असं गरीब प्रेम करीत होती, जीव लावित होती, त्यानं खूप प्रतिपाद केला आपला. असं 4 माणसं सांगायला काय हरकत आहे. बरे सांगितलं कोण तुमची, तुम्ही ऐकले का? असं पाहुण्यात बसलं महिमा सांगितलं आईचा. आमची आई खुरपायला जात होती, पण लय जीव लावला. सांगायचं, हे सांगायचं. काय सांगायचं? शिवाजी राजेच्या आईचं वर्णन आहे, मान्य आहे. पण ती तिच्या वैभवाकडे पाहून नाही, तिच्या मुलाचं प्रेम, तिने मुलगा बनीला त्याच्याकडे पाहून असा. राणीचं वैभव नसा होती. जिजामातेचं वैभव राणीपणाचं नाही, तिच्या मातृत्वाचं आहे. ध्यानात घ्या जरा, ध्यानात घ्या गोष्ट. आणि खुरपिणारी जरी आई असली तर तिथं बी वैभव येते. तिने जीव लावणं, मुलाचे लाड पुरेणं, मुलाची व्यवस्था करणं, मुलावर प्रेम करणं, मुलावर चुंबत नाही घेता येईल तिला, मुलातून कुरवालता येईन तिला. आई येते आणि ते तिथं महिमाने आहे. आणि ते सांगायसारखं आहे 4 माणसात. बायकोचं काही सांगू नको तुला, तू ऐकत आईचं सांग, आईचं सांग. म्हणून वर्णाची त्वरित आई वाढल्याची ओढ व्यवहारात याचे उपकार आहेत त्यावर. झाली का पहिली गोष्ट? दुसरी गोष्ट, वर्णन करायचं असलं तर देवीचं करावं किंवा देवाचं करावं. आता आई वडील शरीराकडे पाहून देवी देवी ध्यानात घ्या, ध्यानात घ्या. आणि देव आणि देवी जगाकडे पाहून देवी. ध्यानात आलं का तुम्हाला? आई वडिला तर कशाकडे पाहून वर्णन करायचं? शरीराकडे पाहून. आणि देव आणि देवीचं कशाकडे पाहून वर्णन करायचं? जगाकडे पाहून. आणि संतांचं वर्णन कशाकडे पाहून करायचं? की आपलं त्यानं अज्ञान घालविले, आपले अविचार घालविले त्याच्याकडे पाहून, आपल्याला बोध द्यायला विचार दिले त्याच्याकडे पाहून. ते कशाकडे पाहून वर्णन कोणाचं? त्यात आई वडील, देवदेवी आणि संत तीनच वर्णनाला पात्र. वर्णावी ती थोरी, एका विठ्ठलाची येर कीर्ती मानवाची वर्णू नये, कीर्ती मानवाची वर्णू नये. किंवा वर्णावी ती थोरी, एका सद्गुरूची येर मानवाची कामा नये. ही एक अभंग महाराज. आणि वाढवी महत्व वडिलाची, ही एक आहे. म्हणजे आई वडिलाचं एक आहे, देवाचं एक आहे आणि संतांचं एक आहे. तिन्हीच वर्णन करावं. बाकीच्या वर्णनानं आपली जीभ खराब करून घेऊ नये. आता लय चाललं महाराज वर्णन कोणाचे बी. कीर्तन कारण होतो त्याचा अर्धा घंटा कशात जातो. येतात हे जेजा, हे टाळकरी, हे मृदंगाचारी, आणि याने तारीख घेतली, याने फोन केला, हे पुढच्या वर्षी बोलणार आहेत. बर त्यांचं वर्णन नाही केलं, पुन्हा बोलायचं नाही. ते ऐका वाटत नाही, अर्धा घंटा घालते ते. अरे तू करायला वर्णन, तुला त्यानं बोलिलं किंवा तुला त्याने पाकिट देते चांगलं म्हणून, पण गावातल्या माणसाला त्याचं माहिती नाही कशी ती कशी. तू ज्याचं वर्णन करायला तर ते गावातली खाली बसलेली माणसं तुझ्यापेक्षा शहाणी त्या संग राहून येते. त्याला गज येतो पण त्याला काय त्याला बोलता येत नाही बघ. त्या नारदाच्या गादीमुळं आणि त्याच्यात बसल्यामुळं तू दीड त्याला तुला किती परिचय द्यायचा, त्याच्यापेक्षा त्याला परिचय खाली बसलेली हुशारी त्याच्या त्याला रातून दिवस पाहते ते काय ते पाहते. अरे हे तो दारू पितो, याला तर माळ नाही,
त्याची दारू प्यालेली महाराजांना पाहिली का? त्याला मार नाही हे महाराजांना पाहिली. महाराजांना फक्त तारी घेतलेली पाकिट दिलेलं पाहिलं, बुका लावलेला कीर्तनात पुढे येऊन बसलेला पाहिला. त्याच्या गळ्यात माळे का पाहिले का? तो ज्ञानशील वाचतो काही पाहिलं का? मग त्याचं वर्णन त्याला अनुकूल झालं म्हणून केलं. मग पाप केलं का पुण्य केलं? नारदाच्या गादीवर कीर्ती मानवाची, त्यानं माणसाचं वर्णन केलं, भक्ताचं नाही केलं, संताचं नाही केलं. त्या हा ध्यानात घ्या. म्हणून हे पाप पुण्य करिता होई पाप, दूध पाजून पोशिला साप, करून या घोर तप, दुःख इकत घेतली. साधू संतांना लय सांगितलेले, म्हणून तसं करू नाही. म्हणून आपल्याकडून हेच वर्णन, म्हणून ज्ञानोबा हेच नाथरायानं भगवतीचं वर्णन केले. अनादि अंबिका भगवती. काय महाराज, बोध परिडी घेऊन हाती तिचे भक्त, पोत ज्ञानाचा पाजवीती अशी तुझी भक्त. उदो उदो भक्त नाचती, नाचणारी भक्त पाहिली, बागाडणारी देवीच्या भोवतालून कोणी? अशी देवी न असे भक्त. आयशे संत जन, आयशे हरिदास, आयसा नाम घोष सांगा कोठी. उदो उदो करणारी नाम घोषाचा भक्त, ज्ञानाचा पोत पाजायलेली, बोधाची परडी भरलेली अशी देवीची भक्त नाथरायनं पाहिली. वर्णन करायची नाथमार जाऊन लगेच अभंगत गेला. अशी असते मी पाहिला. आणि म्हणून नाथ महाराज सुद्धा त्या गोंधळात सामील झाले. गोंधळा येई वो आंबे मुळ पीठ तू आंबे, गोंधळा येई व जगदंबे मुळ पीठ तू आंबे. नाथराय पाहिला असो आणि लगेच त्याच्यात सामील झाली त्या नाचणारा. कोण? ते आंबे तुझे पोत गोंधळी, तुझे हे सर्व जे काय सवंगडीत भक्त आहेत ते आनंदाने असे नाचायले तुझ्या दारापाशी. तू ही त्याच्या गोंधळात. तू आत काय बसली देवला, तू यायची ती. तू शिवासनावर काय झाली यायची ती गोंधळात, ती आमच्यात नाचायली तू. देवाला बलितीत कोण? अरे आम्ही नाचायलो, आम्ही पोत पाळलाय, आम्ही पैडी भरली, तू काय बसली आत? ये ग इठा बाई माझे पंढरीचे आई, धाव पाव वेगी. काय साधू संतांच्या अभंगीत म्हणून बोलवायला लागलीत. गोंधळा येई ओ जगदंबे मुळ पीठ तू आंबे. असं नाथरायानं अशी देवी पाहिली, अशी देवीची भक्त पाहिले, असा दरबार पाहिला देवीचा. दरबारातली बी भक्त मंडळी चांगली होती, ज्ञानाची ज्ञानी भक्त. आणि देवी तर तिच्या वैभावानं नटलेलीच आहे, देवी तर वैभावानं स्वाबलेलीच आहे. आणि नाथ महाराज त्या भक्तात सामील झाले आणि देवीला बोलते, देवी लय साजलाय दरबार तुझा. तुझा हा राहुल किती भक्तानं नटलेला आहे. तू या गोंधळाती, तू आत बसू नको तुझ्या वैभावाला सोडून तू इथे. गोंधळा येई वो जगदंबे, जगदंबे तू सर्व जगाची अंबिका आई आहेस, जगदंबा आहेस. कसं आहेस? समध्या जगाची आई असलेली जगदांबा, जगदाची आंबा. आंबा शब्दाचा अर्थ आम्हा होतो, म्हणजेच माय, मा, देवी मा. ए जगदंबे तू बसू नको तिकडे राहून. तुला कसं करमायला लागले? तुझे गोंधळी किती नाचायलेत, कसे आनंदानं डोलायला लागलीत. म्हणून तू गोंधळाला येई. गोंधळ कोणता आहे? हरिनामाचा गोंधळ आहे. गोंधळ कोणता आहे? बोधाचा गोंधळ आहे. गोंधळ कोणता आहे? बोधाच्या देव घ्यायचे गोंधळच आहे. गोंधळ शब्दाचा अर्थ समध्यानच बोलावा, समध्यानच ऐकावा, समजायचं. गोंधळ माहिती तुम्हाला? गोंधळ झालेला माहिती का? गोंधळामध्ये समजायलाच अनुकूल असते, समजेच आनंदी असते गोंधळात. तसे देवी तर आपल्या स्वरूपाच्या ज्ञानातच आहे, पण भक्त पण आपल्या स्वरूपाच्या ज्ञानावर जागी झाली आणि देवीच्या आनंदानं नाचायली. देवीला देवीचाच आनंद, भक्ताला बी देवीचाच आनंद. आनंदी आनंद एक झाला. काय झाला? आनंदी आनंद एक झाला. एक झाला पाहिजे आनंद. एक चिटारी झाली चंद्रभागे वाळवंटी. ज्ञान राज माझा वैष्णवाशी भक्ताशी लाह्या वाटी. काय वाटी? लाह्या वाटी. गुलाबजामुन आहे वाटी. काय वाटी? लाह्या वाटी.
लाह्या म्हणजे हलका आहार आहे, लाह्या म्हणजे पुन्हा न उगवणारा आहार आहे, लाह्या म्हणजे भाजलेला आहार आहे. भाजलेला आहे, तळलेला नाही. काय नाही हा, तळलेला नाही, साखरात भिजलेला नाही, आणि कच्चा नाही. काय काय नाही साखरात भिजलेला नाही म्हणजे मिष्टान्न नाही ती, तळलेला नाही म्हणजे राजसाधने नाही, अन्न नाही ती, तळी राजस असते. आणि कच्चा नाही म्हणजे तामस नाही, ती उगवणारा नाही. बीज भाजून केली लाही, अशी लाही आहे ती, लाह्या वाटायला लागली. पुन्हा काळा निळा नाही, पांढरा आहे. पुन्हा कडक नाही, भुसभुशीत आहे. वजनदार नाही, हलकं. काय सांगाव त्याचं वर्णन करा काय. पुन्हा त्याचा जन्म नाही म्हणजे ते उगत नाही. पुन्हा कसं आहे, पुन्हा त्याचा जन्म आहे का लाईचा, तिथं पुन्हा उगवण नाही, पुन्हा तिथं झाड बनत नाही. अशी लाई, अशा लाह्याने अनुबऱ्यानं वाटल्यात. कुठं एकच टाळी झाली ती चंद्रभागेमध्ये कालीच्या कीर्तनात, तिथं माझा ज्ञानराजा गोपाळाशी लाह्या वाटी. कोणाला? जैन जैन गायी पाळल्यात त्याला, ज्याच्या गायी हागंदारीला गेल्या त्याला नाही. कोणाला? ज्याच्या गायी पाळल्यात, कुठं गेल्यात, लोकांच्या धानाने गेल्यात, त्याला नाही. कोण्या गोपाळाला? कोण्या गुरख्याला लाह्या वाटल्या ज्ञानोबरायानं? गोपाळायला. म्हणजे गायी ज्यानं पाळलेल्या आहेत. पाळलेले आहेत म्हणजे तिथं खोळ दावणीला बांधले तशा नाही, गायीचं ज्याने योग्य संभोगन केले, ज्याच्या गायी खुट्याहून अशा कुंकडे गेले नाही, हगंदारीला कुंकड बी, ज्यानं गायीचं संरक्षण केलंय, गायी योग्य ठिकाणी चारल्यात आणि वळून बसविल्यात. त्याला वळू गायी जेऊ बैसू एके ठाई. म्हणजे ज्यानं इंद्रिय आवाज जाऊ दिला नाही. हे पहा, अवघड असतं हे ज्ञान, कोणाला बोलता येते, पण इंद्रियाचा जे वासनेचा क्षय, संकल्पाही नाही वरी मन. इंद्रिय हातात पाहिजे. काय पाहिजे? तर काही खायचं, काही बोलायचं, काही पाहायचं, अन्यानं सांगायचं. विषयी आद्वय आम्हा त्याशी शिवू नाही, देव तेथून निराळा असे निष्काम वेगळा. तुकाराम महाराज म्हणते, तोंडाने किती बोलत असला, पण लालची असला, इंद्रियाच्या अधीन असला, इंद्रिया सवडी लपो नको. हे तालीवर म्हणायचं का बिगड धोपट म्हणायचं का कळून घ्यायचं? कळून घेतल्यावर मग धोपट म्हणा, म्हणता आलं तर तालीवर म्हणा. तुमच्याकडे मग असलं तर मग लावणी मृदंगात सुरती ताल घोसावर म्हणा, स्वर लावा, ताल लावा, आलाप लावा, मिक्सर लावा. असं तुम्हाला लयत ना ते तबला पेटी आहे ना, पण आधी कळून घ्या. काय करा, तसं घेऊ नका, ते आपलं वर्ग संप्रदाय. पण लय जर तुम्हाला अज्ञातोब असला तर घ्या, पण कळून म्हणा. काय म्हणा? कळून म्हणा. म्हणून महाराजांना आपल्याला जसं सांगितलं त्याप्रमाणे गोंधळाला बोललेले गोंधळ शब्दाचा अर्थ संतानं बोलावा, आपण ऐकावा, आपल्याला कळावा, आणि आपल्या बीच मुखातून अनुभवाचा उद्गार निघावा. संतो बोलायला तो समजीत बोल, समजे बोलल्यावर गोंधळ म्हणते. काय झाला? संतान म्हणाव तू देव आहेस, आणि आपण बी म्हणावं महाराज खरंच मी देवी, खरंच मी देवी. नाचावा आपण, समजायची एकच आवाज यावा, अहम ब्रह्मस्मी, अहम ब्रह्मस्मी. समजायची समजुती एक असावं, समजायचा आवाज एक असावा, समजायचं सांगणं, समजायचा निश्चय एक असावा. याला म्हणा काय झाला? गोंधळ झाला. देवीचा काय झाला? गोंधळ. असा गोंधळ करायचा का आपल्याला? गपचिप बसायचं का गोंधळ करायचा? तसं नाही तर कसं आहे. असा गोंधळ करा. असा गोंधळ झाला, हर्याचा गोंधळ झाला. आधी हे खोट्याचा गोंधळ झालेला आहे. त्याच्याचा अज्ञानाचा गोंधळ लय झालेला आहे, म्हणून ज्ञानाचा गोंधळ करायचा आहे. त्याच्याचा तो अंधारातला गोंधळ आहे संसारात, आणि उजाडातला गोंधळ आहे आंबेचा. पोत पाजायला ज्ञानाचा, ज्ञानाच्या पोतातला गोंधळ या, अंधारातला गोंधळ वेगळा आहे. अज्ञानात जी आपली बडबड आहे व्यवहारात, ते बी गोंधळ कोणता? अज्ञानातला गोंधळ आहे. आणि हा ज्ञानातला गोंधळ आहे, जाणीवीतला समजून उमजून गोंधळ या. मग ह्या गोंधळानं तो गोंधळ जात असतो. म्हणता
हा जर गोंधळ घातला तर संसारातल्या दुःखाचा गोंधळ संपत असतो जन्म मारण्याचा. भ्रमाचा गोंधळ संपत असतो या विवेकाच्या ज्ञानाच्या गोंधळानं. म्हणून ह्यो गोंधळ मुदाम घातलाय संतानं. आणि ह्यो गोंधळ त्याने तर घातला, पण देवाला पण बलिले की गोंधळात. म्हणून कीर्तनाला जसं देवाला बलित असते, कीर्तनात देवाला बलतीत ना भक्त बाबा, ती कीर्तनात येत. मला वाटतं एक बाई म्हणतो कोणी अभंग, पुन्हा कवा कवा म्हणतेत ना, ते पांडुरंगा तू काय येईनास, येईव धावून या विलंब का वाया लावी असं हे अभंग म्हणतेत ना. ही आमच्या कीर्तनात हे पा वैष्णवाचं असतं त्याला कीर्तन म्हणते, आणि देवीचं असतं त्याला गोंधळ म्हणते, महादेवाचं असतं त्याला भांडारा म्हणते. नाव वेगवेगळीत बर काही काय. हे पा अनंत रूपे अनंत वेशी देखिली म्यात्याशी. देवीचा गोंधळ, वैष्णवाचं कीर्तन, शिववाल्याचा भांडारा. हा समजायची एकच आहे, फक्त ते नाव वेगवेगळे. काय म्हणते तर भाषा भेद आहे, फक्त खऱ्यानं भेद नाही. जसं मराठीत काय म्हणते पाणी, इंग्रजीमध्ये काय म्हणते वॉटर, हिंदीत जल. म्हणजे काय झालं, ती इकडे कर्नाटकडे गेलं तर वारी म्हणते, है ना. पलीकड अनेक संस्कृत मध्ये मूळ भाषेकडे गेलं तर आप म्हणते, पृथ्वीन आप. आपण कोणी आप म्हणतं का, आप आणा मला आप वाढा, पण आप शब्द आहे का नाही. मग त्या शब्दाचा अर्थ आपण एकच करायचे. 4-5 जरी शब्द झाले तशी वस्तू किती एक. तसा गोंधळ म्हणा, कीर्तन म्हणा, भांडारा म्हणा, काय एकच. गणेश उत्सव म्हणा एकच. म्हणून समध्यातलं एक कळालं पाहिजे. म्हणून आपल्याला अशा प्रकारचा गोंधळ देवीचा नात्रायानं केलेला आहे. आपण आज आणि उद्या त्या गोंधळावरच चिंतन करणार आहोत. 2-3 चरणाचा अभंग आहे, आपण त्याच्यावर एक चरण आज आपण इथं लक्षात घेतलेलं आहे. उद्या दुसऱ्या चरणाचा दुपारी आपण अर्थ पाहू. पुंडली कवरदा हरिठल रामकृष्ण हरी महाराज. हा जय हरी जय हरी. रामकृष्ण हरी महाराज. सर्वांना जय हरी. हा जय हरी महाराज सर्वांना. कृष्ण हरी महाराज. सुरू झालं आपलं. 11 ठीक आहे सर्वांना नमस्कार, सर्वांना नमस्कार. जय हरी बाबा, जय हरी. जय हरी. जय हरी एकच तास ते झालं. टाइम कळत नाही आम्हाला. ठीक आहे, जय हरी सर्वांना नमस्कार. दुपारी 3चा टाइम ठेवला की 3:30चा.